सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात नागवडे इथं उपोषणासाठी बसले आहे. तरी नेवासाचे तहसीलदार त्यांना भेट देण्यासाठी येथे आले आहेत. तरी आपण जाणून घेऊया. दिनांक 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या दिवसापासून नागवडे इथं उपोषणासाठी बसले आहेत सहकारी कारखान्याच्या विरोधात. आपण याची दखल घेतली का? मागील 4 दिवसापासून जे शेतकरी तहसील कार्यालय नेवासा च्या समक्ष इथं ग्राउंडवर उपोषणासाठी बसलेले आहेत. मी मागील 4 दिवसापासून या शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि जो कारखाना व्यवस्थापन व आयुक्त कार्यालय नगर शुगर फॅक्टरीशी निगडीत जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या पण मी संपर्कात आहे. सकाळी गोंदे साहेबांसोबत आपल्या शेतकरी बांधवाच्या समक्षच मी संपर्क केला. त्यावेळेला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मला हा विषय सांगितला की शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये 2023-24ला 23-24चाच विषय 23-24च्या गाळप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी तिथे ऊस दिला आपला कुकडी साखर कारखान्याला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व शेतकऱ्यांना 2800चा दर अपेक्षित होता, पण त्यावेळेला कारखान्याने त्यांना 2200चा दर दिला. त्यानंतर काही शेतकऱ्यांना 28च्या दराने पैसे दिलेले असं शेतकऱ्यांनी सांगितलं. काही शेतकरी शिल्लक आहेत आणि त्या मागणीसाठीच आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. त्यानुसार मी गोंदे साहेबां जे आयुक्त कार्यालयाशी निगडीत आहेत साखर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की जो FRPचा दर जो असतो त्यावेळेला 2091 होतं, त्याच्या अगेन्स्ट 2200 रुपये दराने पैसे वाटप झालेलं आहे. पण शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार तो 2800 रुपयाची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि त्या दृष्टीने त्यांना पण हा विषय पूर्ण अवगत आहे त्या कार्यालयाशी. त्यांनी मला सकाळी दिलेल्या याच्यानुसार फोनवर आमचं जे संभाषण झालं, जे की शेतकऱ्यांना पण माहीत आहे, माझ्या समक्ष उपस्थित होते. उद्या सकाळी येऊन ते आपल्याशी पॉझिटिव्ह चर्चा करणार आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि शुगर फॅक्टरी जे आयुक्त कार्यालय यांच्या समन्वयाने आपण हा विषय मार्गी लावण्याचा आपलं प्रयत्न चालू आहे. तशी चर्चा आपण सकाळी आपल्यासोबत मी केलेली आहे. थँक्यू. शेतकऱ्याचा आहे ना 2 वर्ष पैशाचा आहे. FRP 2200 आणि 2800 600 रुपये तफावत आहे ना, तर ते व्याजासकट मिळाले पाहिजेत. आमचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. नाही आहे तो, पण तुम्ही एक प्रतिनिधी आहेत शासनाचे. कट कर